नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघत आहोत व्यंजनांची ओळख. त्यामध्ये त वर्गातील व्यंजन. त वर्गातील व्यंजन म्हणजेच त, थ, द, ध, न. तर त वरून चालू होणारे मराठी शब्द. त वरून चालू होणारे मराठी शब्द तलवार. तलवार ही बघा, ही आहे तलवार जी आपण लढाईमध्ये वापरतो. तलवार. तलवार आणि तलवार हा शब्द हिंदीमध्ये सुद्धा असाच वापरला जातो. बरेच शब्द हिंदी आणि मराठीमध्ये सारखे असतात, यानी बहुत सारे वर्ड हिंदी और मराठी में सेम यूज किए जाते हैं. अगर हमें हिंदी सीखना है या मराठी सीखना है तो हिंदी और मराठी को साथ में रिलेट करते हैं, तो हम लैंग्वेज जल्दी सीख पाते हैं. तलवार. तवा. तवा. तवा यानी पैन, जहाँ पे हम चपाती बनाते हैं. तवा. त्यानंतर तराजू. तराजू म्हणजे वेटिंग मशीन, जिसको हम स्केल भी बोलते हैं. बाजार में, सब्जी मार्केट में हमने देखी होगी ये मशीन. ये है तराजू. म्हणजेच त वर्ण चालू होणारे शब्द तलवार, तवा आणि तराजू. त नंतर थ. थैली. थैली म्हणजे बॅग. थैली म्हणजे बॅग. आणि थवा. थवा म्हणजे फ्लॉक ऑफ बर्ड्स, म्हणजेच पक्ष्यांचा समूह. यानी बहुत सारे पंछी जहाँ पे इकट्ठा होते हैं, उनका ग्रुप होता है, उसको बोलते हैं थवा. त्याला आपण मराठीत म्हणतो थवा. थैली, बॅग. थवा मीन्स फ्लॉक ऑफ बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांचा समूह. आणि थाळी. थाळी म्हणजे प्लेट. थाळी मीन्स प्लेट. त्यानंतर आहे द. दरवाजा. दरवाजा म्हणजे डोअर. दौत. दौत म्हणजे इंक बॉटल. दौत म्हणजे इंक बॉटल. त्यानंतर आहे दात. दात म्हणजे टीथ. दगड. दगड म्हणजे स्टोन. दरवाजा, दौत, दात. त्यानंतर धरण. धरण म्हणजे डॅम. आता इथे बाणाचा न वापरलेला आहे. या न वर्ण कुठलाही शब्द चालू होत नाही, परंतु बाणाचा न विविध शब्दांमध्ये वापरला जातो. धरण. धरण म्हणजे डॅम. धन. धन म्हणजे मनी, यानी पैसा. धोबी. धोबी जो कपड़े धुतो तो धोबी. जो कपड़े धुता है उसको बोलते हैं लॉन्ड्रीमॅन्स. म्हणजे लॉन्ड्रीमॅन म्हणजे धोबी. धरण, धन, धोबी. त्यानंतर आहे न. नळाचा. नळ. नळ. नळ म्हणजे टॅप. नळ. त्यानंतर आहे नाक. नाक म्हणजे नोज. नाक. आणि नमस्कार. नमस्कार म्हणजे सॅल्युटेशन, किसी को प्रणाम करना. नमस्कार हा शब्द हिंदीमध्ये पण असाच वापरला जातो. नमस्कार. नळ, नाक. हे आहे त वर्गातील व्यंजन. त, थ, द, ध, न. धन्यवाद.